नमस्कार. हेल्थ गप्पामध्ये आपले स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला, आज आपण एका खूपच कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याबद्दल गैरसमजही तितकेच आहेत. हो, रांजणवाडी. अनेकांना हा अनुभव नक्कीच आला असेल की नाही. डोळ्याच्या पापणीवर अचानक एक छोटासा लालसर फोड येतो, मग तो दुखायला लागतो, खाज सुटते आणि डोळा उघड बंद करताना तर विचारूच नका, खूप त्रास होतो. हे खूपच कॉमन आहे, पण ह्यामागची कारणं मात्र आपल्याला अनेकदा वेगळीच सांगितली जातात. हे वाक्य तर अगदी ओळखीचं वाटलं असेल नाही का? रांजणवाडी आली रे आली की घरातले मोठे किंवा मित्रमैत्रिणी लगेच म्हणतात, अरे कोणाची तरी नजर लागली बघ. हा एक इतका प्रचलित गैरसमज आहे जो पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आलो आहोत. पण खरंच ह्यात काही तथ्य आहे का? चला तर मग ह्या सगळ्या समजुतींच्या पलीकडे जाऊन याचं खरं सायंटिफिक कारण काय आहे ते समजून घेऊया. कारण जेव्हा आरोग्याची गोष्ट येते तेव्हा योग्य माहिती असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर रांजणवाडी म्हणजे कुठला शाप किंवा दृष्ट लागणं वगैरे अजिबात नाहीये. ही एक प्युअरली मेडिकल कंडिशन आहे. आपल्या पापण्यांच्या केसांच्या मुळाशी ज्या तेल ग्रंथी असतात ना, तिथे जेव्हा स्टफायलोकॉकस नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग होतो तेव्हा तिथे पू जमा होतो आणि हा फोड येतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक साधंसं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. मग प्रश्न येतो की हे इन्फेक्शन होतं तरी कसं? गंमत म्हणजे याची कारणं आपल्याच रोजच्या काही सवयींमध्ये दडलेली आहेत. कधी विचार केलाय आपण दिवसातून किती वेळा नकळतपणे अस्वच्छ हातांनी डोळे चोळतो? किंवा मग ते जुनं झालेलं काजळ असो किंवा इतरांचे मेकअप प्रॉडक्ट्स वापरणं असो. इतकंच नाही तर काही वेळा पापण्यांवर कोंडा झाल्यामुळे सुद्धा ह्या बॅक्टेरियाला वाढायला जागा मिळते आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. आता आपण या विषयाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. रांजणवाडीबद्दलचे काही प्रसिद्ध गैरसमज आणि त्यामागचं वैज्ञानिक सत्य काय आहे, चला ते बघूया. तर सगळ्यात मोठा आणि खरं सांगायचं तर खूप धोकादायक गैरसमज आहे. सोनं किंवा लोखंड घासल्याने रांजणवाडी बरी होत नाही. उलट हा उपाय डोळ्यांसाठी खूपच घातक ठरू शकतो. विचार करा, एखादी अस्वच्छ धातूची वस्तू डोळ्याच्या त्या नाजूक त्वचेवर घासली तर इन्फेक्शन कितीतरी पटीने वाढू शकतं. यामुळे डोळ्याला गंभीर इजा होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे ही चूक कधीही चुकूनही करू नका. अनेकांना असंही वाटतं की शरीरात उष्णता वाढली की रांजणवाडी येते. पण हे अजिबात खरं नाहीये. जसं आपण आधी पाहिलं, याचं मुख्य कारण आहे बॅक्टेरियाचा संसर्ग, शरीरातली उष्णता नाही. मग आता प्रश्न उरतो की जर हे सगळे घरगुती उपाय चुकीचे आहेत, तर मग योग्य आणि सुरक्षित उपाय कोणता? चला आता आपण ते पाहूया, जे विज्ञान सांगतं आणि जे आपल्या डोळ्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे गरम पाण्याने शेक देणे. यासाठी फक्त एक स्वच्छ, मऊ कापड घ्या, ते कोमट पाण्यात बुडवून पिळून घ्या. आता हा गरम रुमाल बंद डोळ्यावर साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवा. दिवसातून 3 ते 4 वेळा असं केल्याने तिथलं रक्ताभिसरण वाढतं आणि आत जो पू जमा झालेला असतो तो आपोआप फुटून बाहेर निघायला मदत होते. आणि हो, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तो फोड कितीही त्रासदायक वाटत असला तरी त्याला दाबण्याचा किंवा फोडण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. असं केल्याने इन्फेक्शन आजूबाजूला पसरून त्रास आणखी वाढू शकतो. त्याला त्याच्या नैसर्गिक प्रक्रियेने बरं होऊ द्या. चला, आज आपण जे काही बोललो ते 4 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पटकन आठवूया. 1. रांजणवाडी म्हणजे दृष्ट लागणं नव्हे, तर ते एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. 2. त्यावर सोनं किंवा कोणतीही धातूची वस्तू घासणं अत्यंत धोकादायक आहे. 3. सगळ्यात सुरक्षित आणि प्रभावी उपाय म्हणजे गरम पाण्याने शेक देणे. आणि 4. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, डोळ्यांची स्वच्छता पाळणे. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. जेव्हा आरोग्याचा प्रश्न समोर येतो तेव्हा ऐकीव माहितीवर आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा की वैज्ञानिक तथ्यांवर आधारित योग्य मार्ग निवडायचा, हा निर्णय अर्थातच आपला आहे. आणि हो, जाता जाता एक महत्त्वाची सूचना. यातील माहिती ही केवळ आपल्या जनरल नॉलेजसाठी आहे. याला वैद्यकीय सल्ला समजू नये. जर त्रास जास्त असेल किंवा रांजणवाडी वारंवार येत असेल तर कोणताही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच सर्वात योग्य आहे. काळजी घ्या.